तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, धर्मवीर शंभूराजे, लोककल्याणकारी लोकमाता अहिल्याबाई होळकर, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दलितांचे कैवारी महात्माजी फुले, वीर एकलव्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कैलासवासी कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कैलासवासी उषा पाटील यांना प्रथम मानाचा मुजरा करतो। आजच्या कार्यक्रमाप्रसंगी हे उपस्थित असलेले आपल्या विद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य तथा ज्यांच्या वाणीवर माता सरस्वतीच्या वीणेची झंकार नियमित वाजत असते असे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अजयदादा, उपप्राचार्य भांबरे सर, पर्यवेक्षक सोनवणे सर, सन्मान्य ज्युनियरचे इंचार्ज देसले सर, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख वाकळे सर, उपस्थित सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला शिवजन्म उत्सवाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस। मित्रांनो, जर छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यापूर्वीची प्राप्त परिस्थिती आपल्याला समजून घ्यावी लागेल। 12 जानेवारी 1598 साली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा गावी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा जन्म लखोजी जाधव आणि माळसाहेब जाधव यांच्या पोटी आला। राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब ज्या काळात जन्माला आला त्या काळाची प्राप्त परिस्थिती पाहिली तर मगरीच्या मिठीत सापडावा तसा माझा महाराष्ट्र सापडला होता। मित्रांनो, एकीकडनं आदिलशाह, दुसरीकडनं कुतुबशाह आणि तिसरीकडनं निजामशाह माझ्या महाराष्ट्राची लचके तोडत होता। उत्तरेकडनं मुघल बादशाह अजगरासारखा गिळंकृत करण्यासाठी आवासून बसला होता। अशी भयावह परिस्थिती माझ्या महाराष्ट्राची झाली होती। बरबटलेला माझा बहुजन समाज जात होता। बरबटलेला माझा बहुजन समाज जात होता। त्या काळातली प्राप्त परिस्थिती जर पाहिली तर सत्ता संघर्षासाठी या 1-1, 2-2 गटात युद्ध व्हायचे। युद्ध होणारी भूमी कोणती होती? मुंडे सर, युद्ध होणारी भूमी ही आपली महाराष्ट्राची असायची। सत्ता कोणाची यावी, युद्ध मात्र आमच्या भूमीवर व्हायचा। नाहक त्रास माझ्या बहुजन समाजाला व्हायचा। आपण त्या गोष्टीचा वाक सर मागोवा घेऊ। 1-1 लाखभर सैन्य या गटाचं, लाखभर सैन्य त्या गटाचं, हे लाखभर सैन्य मोहीम चालायची। 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, इतिहासात पुरावे आहेत। हे 2-2, 4-4 वर्ष लाखभर सैन्य आपल्या भूमीवर असायचे। या लाखभर सैन्याला लागणारी अन्नाची रसद हे यौवन गणित कुठून आणत असतील या गोष्टीचा बारीक विचार करण्याची गरज आहे मिसर सर। अरे, या सैन्याला लागणारा अन्नाची रसद यांचा वंशज रेगिस्तानचे वाळवंटातले, हे वाळवंटातून अन्नधान्य पिकून आणू शकतात काय? अजिबात नाही। या सैन्याला लागणारी अन्नाची रसद आजूबाजूच्या 100 खेड्यांमध्ये यांचे सैनिक जायचे आणि भर दिवसा माझ्या बहुजनांच्या, शेतकऱ्यांच्या घरात घुसायचे, अन्नधान्याची कोठार आणि पेठार लुटायचे आणि त्या सैन्याच्या अन्नाची रसद पुरवली जायची। याच काळात युद्ध चालू असताना युद्ध सामुग्री वाहून नेण्यासाठी हत्ती असेल, घोडे असतील, उंट असतील, खेचरं असतील, बैल असतील, यांच्या मार्फत युद्ध सामुग्री वाहिली जायची। दादा, ह्या युद्ध सामुग्रीसाठी जे जनावरं वापरली जायची, या जनावरांना लागणारा चारा हे हरामी कुठून आणत असतील? रेगिस्तानमध्ये हे पिकं उगवायचे का? अजिबात नाही। माझ्या बहुजनांच्या, माझ्या शेतकऱ्यांच्या उभा पिकात हे जनावरं घालत, वेळ प्रसंगी उभी पिकं कापत आणि त्या जनावरांना चारा देत, शत्रूला हुलकावणी देण्यासाठी वेळ प्रसंगी हीच पिकं पेटवली जात। अशा प्रकारे माझा बहुजन समाजातील शेतकरी पिचला गेला होता आणि बरबटलेला गेला होता। सत्ता कुणाची आली त्याला मात्र नाहक त्रास होत होता। अशी भयावह परिस्थिती माझ्या बहुजन समाजातील शेतकऱ्यांची त्या काळात झाली होती। हिंदू धर्माची अस्मिता, देव आणि देवळं, मंदिरं ती सुद्धा सुरक्षित राहिली नव्हती। इसवी सन 701 मध्ये मोहम्मद बिन कासिम नावाचा एक लुटेरू आला।
त्याने सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं. नंतर 1300 मध्ये फिरोजशाह तुगलक आला. त्याने जगन्नाथपुरीच्या मंदिराचे 1000 तुकडे केले आणि दिल्लीच्या जामा मस्जिदीच्या पहिल्या पायरीत ते तुकडे टाकले. नंतर 1307 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी आला. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे त्याचे तुकडे केले आणि मस्जिदीच्या पायरीत टाकले. नंतरच्या काळात बाबर आला 1503 मध्ये. त्याने राम मंदिर पाडलं आणि तेथेच बाबरी बांधली. नंतरच्या काळात हा औरंगजेब आला 1630 मध्ये. याने 36,000 भारतातील मंदिरं उद्ध्वस्त केली. उदाहरणादाखल घ्यायचं असेल तर आपलं त्र्यंबकेश्वरचं मंदिर याची तहस केली. त्या मंदिराचा कळस काढला आणि त्या घुमटावर त्याने मशिदीचा घुमट दिला. नाशिकचं नाव गुलशनाबाद करून टाकलं. त्याच्यानंतर 1660च्या दरम्यान हा अफजल आला. या अफजलाने तुळजाभवानीच्या मंदिरचे 100 तुकडे केले आणि 100 गावांमध्ये फेकले. पंढरपूरच्या मंदिरात 100 गायी कापल्या. अशी भयावह परिस्थिती माझ्या हिंदू धर्माची झाली होती मित्रांनो. धर्म सुद्धा सुरक्षित राहिला नव्हता. जिझिया नावाचा जाचक कर लावल्यामुळे गैर मुसलमानी लोकांना 1 बिघा जमिनीला जर त्यांना 1 होन कर असेल, यांना मात्र 2 होन कर भरावा लागत असेल. 1 मन कर असेल तर 2 मन कर भरावा लागत असेल. मारून जोडून अनेकांची धर्मांतर करण्यात आली. नोकऱ्यांमध्ये गैर मुसलमानी लोकांना स्थान राहिलं नव्हतं. लोक धर्म सोडू लागले होते. अशी भयावह परिस्थिती माझ्या महाराष्ट्रातील भूमीची झाली होती. हे सर्व भरल्या डोळ्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब बघत आहेत मित्रांनो. माता भगिनी सुद्धा सुरक्षित राहिल्या नव्हत्या. एखादी सुंदर स्त्री असणं दादा त्या काळात तिचं संकट असायचं भविष्यातलं. म्हणजे कसं, तिला भर दिवसा उचललं जायचं. तिच्या इज्जतीचे आबरूचे लक्तरे उडवले जायचे मित्रांनो. बहुजन समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील महिलांचे असे हाल होते. कोणीही विरोध करण्याची ताकद दाखवत नव्हतं. जर विरोध करण्याची ताकद कुमक दाखवली तर त्या कुटुंबाच्या रक्ताच्या नात्यातील सर्व नातेवाईकांचा शिरच्छेद केला जायचा. त्यामुळे ती मुलगी जर उचलली गेली तर ते कुटुंब काबिला बनकी एकत्र यायची, नातेवाईक एकत्र यायचे. ती आपल्याला मेली असं समजून तिची दशक्रिया विधी आटपून मुंडन करून मार्गाला लागायचे मित्रांनो. भयावह परिस्थिती माता भगिनींची झाली होती. अरे सर्वसामान्य कुटुंबातील महिलांचे असे हाल होते. सरदाराच्या कुटुंबातील महिलांचे सुद्धा तसेच हाल होते. जर बघायचं असेल, शहाजीराजे भोसले यांचे चुलत भाऊ खेळोजीराजे भोसले यांच्या सौ गोदावरी तीरी पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. मोहब्बत खान नावाच्या सरदाराने त्यांना परस्पर उचलून नेलं मित्रांनो. सर्वसामान्य कुटुंबातील माता भगिनी सुरक्षित नाही. सरदाराच्या कुटुंबातील माता भगिनी सुरक्षित नाही. अहो राजांच्या कुटुंबातील माता भगिनी सुद्धा सुरक्षित नव्हत्या मित्रांनो. जर बघायचं असेल तर चित्तोडचे राजे राजा रावल रतन सिंह यांची पत्नी पद्मावती, महाराणी पद्मावती. अहो ही पद्मावती नखशिखांत सुंदर होती, गजगामिनी होती, मनमोहिनी होती. तिने जर पान खाल्लं ना तर तिच्या ते गळ्यातून उतरताना दिसत असे. इतकी सुंदर. तिच्या सौंदर्याची चर्चा फक्त दिल्ली दरबारी अल्लाउद्दीन खिलजीला पोहोचली. कोण होता हा अल्लाउद्दीन? हा अल्लाउद्दीन म्हणजे जलालुद्दीन खिलजीचा पुतणा. हा जलालुद्दीन दिल्लीचा राजा होता. अफगाणच्या मोहिमेवर सरदार असताना या अल्लाउद्दीनला त्याने पाठवलं. फतेह झाली मोहीम. फतेह झाल्यावर यमुना तीरी आपल्या काकाला आलिंगन घालून भेटण्यासाठी आला. काकाला आलिंगन देतो त्याच मिनिटात त्याने पाठीत खंजीर खोपसली. चुलता खाली पडतो आहे. एकाच तलवारीच्या घावात त्याची मुंडी तोडली आणि धड इकडे तडफडत आहे. त्या मुंडीकडे तो अल्लाउद्दीन पळत गेला आणि त्या डोक्यातील मुकुट उचलला आणि डोक्यात घालून राज मुकुट उचलला आणि डोक्यात घालून जोराने उड्या मारू लागला. होय मी राजा झालो, मी राजा झालो. आणि असं रक्त्या त्या नात्यातला होणार नाही असा तो अल्लाउद्दीन. त्याला फक्त माहिती मिळाली की राणी पद्मावती सुंदर आहे. अहो त्याने सरळ दूत पाठवला चित्तोडवर, मला तुझी पत्नी हवी आहे. राजा रावल रतन सिंह तो प्रभू रामचंद्रांच्या भूमीत जन्माला आलेला,
पत्नी काय सरळ देईल तो? युद्धाला तयार झाला, 3 लाख सैन्य आणलं, चित्तोडवर चालून आला अल्लाउद्दीन. राजा रवल रतन सिंह शहीद झाले. गडावर महाराणी पद्मावतीला माहिती मिळाली, राजे शहीद झाले. तिने तिच्या सोबत इतर सरदारांच्या पत्न्या, नात्यातील पत्न्या, इतर लवाजमा जमा केला. 1000 स्त्रिया, मोठा अग्निकुंड केला आणि त्या अग्निकुंडात प्रवेश करून जिवंत समाधी घेतली. त्याला जोहार म्हणतात. मित्रांनो, राजाची पत्नी सुद्धा सुरक्षित राहिली नव्हती. अरे तुमच्यासारखे वयाचे लहान मुलं बाळ सुद्धा सुरक्षित राहिले नव्हते. मित्रांनो, कशी? दादा, या सुंदर स्त्रिया, या माता भगिनी यांना उचलून हे यांच्या राजमहालाजवळ एक महाल असायचा, त्या महालात ठेवायचे आणि त्या महालाचं नाव होतं जनानखाना. जर जनानखान्याचा इतिहास पाहिला ना, बाबर, खिलजी, तुगलक, हुमायून असे सगळेच, औरंगजेब, शहाजहान यांना वंश परंपरागत पद्धतीने हा जनानखाना मिळालेला आहे. या ग्रामीण भागातून आपल्या माता भगिनी उचलून त्या जनानखान्यात ठेवायचे आणि सरदारांना नजरा म्हणून, उपभोगाची वस्तू म्हणून त्या स्त्रियांचा वापर केला जायचा. मित्रांनो, 70 हजारापर्यंत त्या महिलांची संख्या आहे. जर सूर्य उगवला तर तो कसा मावळतो त्या मातेला दिसत नसे. बरं, पुरुषाची सावली त्या जननखान्यात पडू नये अशी दक्षता त्या राजांमार्फत घेतली जायची. मग या माता भगिनींची देखभाल कशी केली जायची? तर या माता भगिनींची देखभाल करण्यासाठी अफगाण, इराण, इराक, उझबेकिस्तान इथून गुलाम म्हणून हिजडे आणले जायचे आणि या हिजड्यांमार्फत त्या माता भगिनींची देखभाल, शुश्रूषा केली जायची. नंतरच्या काळात त्या माता भगिनींची अशी संख्या वाढू लागली, हिजडे सुद्धा कमी पडू लागले. मग करायचं काय? परपुरुषाची तर सावली पडू द्यायची नाही. मग त्यांनी 15 वर्षाच्या आतील मुलं उचलण्याचा प्रयत्न केला. आपल्या गोवळकोंड्या परिसरात इतिहासात नोंद आहे, एकाच दिवशी 22,000 मुलं उचलली आणि हे 22,000 मुलं 15 वर्षाच्या आतील. जसं आपल्या ग्रामीण भागात एखादा तरणा गोरा धांड्या असतो बघा, आणि त्याचं बिजांड फोडून त्याला चाप दिला जातो, तसंच या पोरांचं बिजांड फोडून खोजे करण्यात आलं आणि या खोज्या मुलांच्या हस्ते त्या माता भगिनींची देखभाल करण्यात आली. सांगा, माता भगिनी सुरक्षित नाहीत, मुलं बाळ सुरक्षित नाहीत, शेतकरी सुरक्षित नाही, देव सुरक्षित नाही, धर्म सुरक्षित नाही, कसे हाल हाल होत होते माझ्या बहुजन समाजाचे. जर कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या कुटुंब काबिल्यासहित त्यांच्या कत्तली केल्या जायच्या. शेवटचा हिंदवी साम्राज्याचा राजा रामदेवराय, आपलं देवगिरीचं बिलवरी साम्राज्य, दौलताबादचा किल्ला, तेथे त्याचा शेवटचा हिंदू राजा हरपल देवराव यादव, रामदेवरायचा जावई होता तो. त्याने कसं तरी डोकं वर काढलं, विरोध करण्याची ताकद दाखवली. मित्रांनो, हाच अल्लाउद्दीन खिलजी, त्याचा सरदार मलिक काफूर देवगिरीच्या साम्राज्यावर चालून आले. 3 लाख सैन्य, देवगिरीच्या किल्ल्यावर 1.5 लाख लोकांच्या माता भगिनी, म्हातारे, लहान मुलं, कुटुंब काबिला, आई, महिला सगळ्यांच्या कत्तली केल्या. हरपल देवराव यादवची मुंडी तोडली. वास्तुशास्त्राचा नमुना देसले सर, वास्तुशास्त्राचा नमुना महाराष्ट्रातील एकमेव किल्ला म्हणजे देवगिरीचा किल्ला आहे. या देवगिरीच्या किल्ल्याचं सांडपाणी एकाच ठिकाणी निघतं. त्या सांडपाणी जिथे निघतं ना, त्याला घाणेमोरी म्हणतात. या घाणेमोरीला या हरपलदेव यादवची मुंडी तोडली आणि त्या घाणेमोरीला लावली आणि 1.5 लाख लोकांच्या ज्या कत्तली झाल्या ना, त्यांचे रक्ताचे पाट त्या तोंडातून वाहते केले. असा चपराक माझ्या बहुजन समाजावर त्या काळात महाराष्ट्र भूमीवर बसवण्यात आला. सांगा, कोण विरोध करेल? आणि मग या काळात लोकांना कळून चुकलं की आपल्यात आता दम ताकद राहिली नाही, जर वाचवेल तर फक्त पांडुरंग. आणि मग त्या काळात लोक कलावंत असतील, भारुडकार असतील, कथाकार असतील, त्या आपल्या कथेतून, भारुडातून, लोकगीतातून आई भगवतीला साकडं घालू लागले. दार फुगड भैया दार फुगड, दार फुगड भैया दार फुगड, कोल्हापूरची महालक्ष्मी दार फुगड, दार फुगड भैया दार फुगड, माहुरगडची अंबाबाई दार फुगड,
दार उघड बया दार उघड, तुळजापूरची तुळजा भवानी दार उघड. अशी आर्त आणि कनव हात फक्त पांडुरंगाकडे मागू लागल्या. सांगा माता भगिनी कुठे मागे राहतील? त्या सुद्धा सकाळीच रोज उठायच्या आणि जात्यावर दळण दळायच्या आणि त्या पण पांडुरंगाला मागणी करू लागल्या. कृष्णा धावर लवकरी, संकट पडले भरीन हरी तू आमुचा कैवारी. कृष्णा धावर लवकरीन, संकट पडले भरीन हरी तू आमुचा कैवारी. आले विघ्न निवारी कृष्णा धावरे. माता भगिनी आर्त हाक पांडुरंगाकडे मागता आहे. लोक कलावंत पांडुरंगाला साथ देत आहेत. सांगा राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब भरल्या डोळ्यांनी हे सगळं बघत आहेत, त्या कुठे मागे राहतील? त्यांनी सांगितलं पांडुरंगा श्रीकृष्णा, तू भगवद्गीतेत सांगितलं आहेस ज्या ज्या वेळेस या भूतलावर पाप वाढेल ना त्या त्या वेळेस वाईट गोष्टींचा नायनाट करण्याच्या हेतूने तू जन्म घेशील आणि चांगल्या समाजाची निर्मिती करशील. यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भरवती भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मान सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतयामे धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे 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 युगे. मातेने सांगितलं पांडुरंगा सगळ्यांची मागणी तुझ्याकडे आहे, पण मी एकच मागणी करते, तू या जन्मी जन्माला ये पण माझ्याच पोटी जन्माला ये. 19 फेब्रुवारी 1630 रोजी या राष्ट्रमातेची हाक पांडुरंगाने ऐकली. मित्रांनो, स्वराज्याचं समतेचं आणि स्वातंत्र्याचं देखणं लेणं शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीच्या चरणी जन्माला आले. निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधारू, अखंड स्थितीचा निरारू, श्रीमंत योगी नीतिवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत यशवंत पुण्यवंत वरदवंत राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. अरे आपण का जय म्हणतो माझ्या राजाबद्दल, त्या गोष्टीचा मागोवा घेण्याची गरज आहे. मी सर माझ्या राजाच्या काळात शेतकरी सुखी होता दादा. एकाही शेतकऱ्याने कधीच आत्महत्या केली नाही. असं ते शिवराज्य होतं. रामराज्यानंतर जर कोणतं राज्य आलं असेल तर ते फक्त शिवराज्य. शेतकरी कसा सुखी होता? आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव याने पुण्यावर गाढवाचा नागर फिरवला होता. एक लोखंडी पहार ठोकली, त्या पहारीवर कवटी भिलावा कवडी लावली आणि आजूबाजूच्या 100 गावात तंबी दिली. कुणीच शेती करायची नाही. शेत्या बंजर पडल्या होत्या, जमिनी ओसाड पडल्या. राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब आणि छत्रपतींनी शेतकऱ्यांचे पुण्यात मेळावे घेतले, शेती करण्यास प्रवृत्त केलं, शेतीच्या प्रतवाऱ्या केल्या आणि स्वतः सोन्याचा नागर तिथे माझ्या राजांनी आणि जिजाऊ महासाहेबांनी फिरवला. मित्रांनो, शेतीच्या प्रतवाऱ्या केल्या. काळी जमीन, पांढरी जमीन, नापीक जमीन. काळ्या जमिनीत पिकं उगवली, पांढऱ्या जमिनीत लोकवस्त्या बसवल्या, नापीक जमिनीत पूर्ण उगवली, माळरानं उगवली. गवताची पूर्ण आणि माळरानं उगवण्यामागे त्यांचा वेगळा उद्देश होता. शेतकऱ्यांनी दुय्यम व्यवसाय करावा, मेंढपालन, शेळीपालन, गोपालन. शेतीला पाण्याची व्यवस्था केली. फुगा पद्धतीने पाणी देण्याची पद्धत राजांच्या काळात आली. नाला बल्लिंग पद्धतीने पाणी जिरवण्याची पद्धत आली. मोठेने पाणी आणि पाटानं पाणी देण्यात आलं. प्रभावळीचा सुभेदार अनंत रामजी याच्याशी राजांचा पत्रव्यवहार झाला आहे. शेतकऱ्याच्या गवत्याच्या काडीलाही देठालाही हात लागता कामा नाही. शेतकरी अडचणीत असेल तर त्याला गाडवैल द्या, अजून अडचणीत असेल तर बैलजोडी द्या, अजून अडचणीत असेल तर खंडी 2 खंडी धान्य द्या, परत मात्र मुद्देमाल घ्या, वाडी दिडी घेऊ नका, अशी तंबी माझ्या राजांमार्फत असायची. शेतकऱ्यांच्या जमिनीचे अनेक तंटे असायचे. तंटे मिटवण्यासाठी काठी पद्धत राजांनी अंमलात आणली. शेती मोजण्याची काठी पद्धत राजांनी मोजण्याची अंमलात आणली. शेतीसाठी अशी योगदान राजांनी दिलं. शेतीला जिझिया नावाचा जाचक कर होता, तो राजांनी बंद केला. शेतसारा पद्धत अंमलात आणली.
एका बिघ्याला एक होल, पाटाने पाणी असेल तर, जर मोठाने पाणी असेल तर अर्धा होल किंवा अर्धा मन, अशी कर व्यवस्था अंमलात आणली. जिजाऊ महासाहेब यांच्या नावाची आशिया खंडातली पहिली पतपेढी निर्माण केली. असं शेतकऱ्यांसाठी मोठं योगदान दिलं. होऊन होतं चलन त्या काळात, शिवराय नावाचं चलन त्या काळात टाकसाळी निर्माण केली. म्हणून आपसूक मित्रांनो आपल्या तोंडात येतं जय. देवालय सुरक्षित केली. पुण्याला 9 वर्षाच्या असतातच कसबा गणपतीची स्थापना माझ्या राजांनी केलेली आहे. तुळजापूरच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. पाचगणी महादेव महाबळेश्वर येथे जिजाऊ मासाहेबांची सुवर्ण तुला केली. अनेक पुजाऱ्यांना इनामी जमिनी दिल्या. धर्म सुरक्षित केला. अनेक आपल्या समाजातील मारून झोडून धर्मांतरण झालेले लोक त्यांचं घर वापसी करून शुद्धीकरण करून घेतलं. उदाहरणादाखल घ्यायचं असेल तर बजाजी मामा निंबाळकर यांना स्वराज्यात परत सामावून घेतलं, शुद्धीकरण करून हिंदू धर्मात घेतलं. पण त्यांच्याशी कोणी रोटीबिटी व्यवहार करत नव्हतं. त्यांच्या महादजी नावाच्या मुलाला सखुबाई नावाची मुलगी देऊन त्यांना आपल्या धर्मात सामावून घेतलं. स्वराज्याचे सरलष्कर नेताजी पालकर यांना स्वराज्यात पुन्हा सामावून घेतलं आणि सरलष्कर पद दिलं. माता भगिनी सुरक्षित केल्या. रांजेगावच्या पाटलाने आपल्या एका मातेवर अन्याय केला. त्याचा चौरंगा करून टाकला. मित्रांनो, चौरंगा म्हणजे काय? हात छाटले आणि पाय छाटले. कोणी धजत नव्हतं नंतर माता भगिनीवर अन्याय करायला. या लाल महालात पुण्याच्या शाहिस्तेखान असायचा. रात्रीचा छापा पडला आणि शाहिस्तेखानाची बोटे छाटली राठोड सर, आणि तो पळाला. आणि कुठेतरी मुकाम करत एका ठिकाणी एकत्र आले. त्याचा कुटुंब काबिला एकत्र आला. तिथे त्याची बहीण पण आली. ती बहीण त्याला सांगू लागली, शाहिस्तेखान हा डेली डायरी लिहायचा. डेली डायरीचं नाव अलबुर्जी. अलबुर्जीत त्याने लिहिलेलं आहे. ते पुरावे मिळतील. त्याची बहीण त्याच्याजवळ आली आणि ती म्हणू लागली, भैया माझी मुलगी उपवर झाली आहे, शोधूनही सापडली नाही रे. त्यावेळेस बोटं तुटलेली असताना शाहिस्तेखान म्हणतो, बहिणा या जगात एकमेव राजा आहे जो परस्त्रीला माते समान मानतो. तुझी मुलगी कुठेतरी इथे लपली असेल अंधारात. ती थोड्या वेळाने परत येईल. मित्रांनो, थोड्या वेळाने नक्कीच ती मुलगी भाची परत आली. त्याची शत्रूलाही यावा वाटावा असा माझा राजा होता. कसा घडला असेल बाळशिवबा? राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब वाकसर रामायण महाभारताचे दृष्टांत माझ्या शिवबाला द्यायच्या. रामायणातील एक दृष्टांत बाळ शिवबाला देत आहेत. हे दंडकारण्य आहे ना आपलं नाशिक जिल्ह्यातलं, दृष्टांत देत आहेत राष्ट्रमाता. तिथे राम लक्ष्मण सीता वनवासासाठी आले होते 14 वर्ष. आणि ह्याच दंडकारण्यात लंकेचा राजा गोसाव्याचं रूप घेऊन सीता मातेचं हरण करण्यासाठी आला. मारीच नावाचा राक्षस सोनेरी मृग बनला. राम लक्ष्मणांना दूर जंगलात घेऊन गेला. इकडे माता सीतेचं रावणाने हरण केलं. पुष्पक विमानात सीता मातेला घेऊन जात आहे. सीता मातेला कळलं कुणीतरी वाईट माणूस दिसतो, माझ्याशी काही बरं वाईट करेल. आणि ती पुढे जात आहे. रामा धावा, लक्ष्मणा धावा, कोणीच नाही. तिला कळलं आता या माझा मागणूस तरी राम आणि लक्ष्मणांना कळावा, म्हणून तिच्या अंगातील एक एक आभूषण ती पुष्पक विमानातून खाली टाकू लागली. थोड्या वेळाने मारीच गेला. राम लक्ष्मण पर्णकुटीजवळ आले. सीते करू लागले. सीता शोधूनही मिळत नाही. खूप दूरवर गेल्यावर माता सीतेने टाकलेलं एक आभूषण खाली पडलं. ते उचललं त्यांनी आणि तो होता माता सीतेचा हार. आणि प्रभू रामाने हातात हार घेतला. भांबावलेल्या परिस्थितीत माणूस शहानिशा करत असतं. लक्ष्मणा इकडे, हा सीतेचाच हार का रे? लक्ष्मण जवळ आला. भैयाकडे बघू लागला. डोळ्यात पाणी आलं. भैया मी रोज सकाळी सुटतो, तुमच्या पाया पडतो. पाया पडल्यावर माता सीतेच्या पाया पडतो. पाया पडताना माता सीतेच्या पायातील मी फक्त नुपुरच पाहिले आहे, वरती माझी कधी नजरच गेली नाही. असं बाळ करू राष्ट्रमाता
शंभू बाळाला शिव बाळाला पाजत होत्या. नजरांचा खेळ बघायचा असेल दादा तर आपण वेरूळला जाऊ आणि वेरूळला माता भगिनींच्या लेण्या कोरल्या आहेत, त्यांच्याशी बोलून बघू मिसर सर समाजाच्या नजरा कशा आहेत. तर त्या लेण्या आपल्याशी बोलतील आणि सांगतील बरं झाले आम्ही सजीव नाहीतर जळून खात चालू असतो. अशा वाईट नजरा आहेत समाजाच्या. असं बाळकडू राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब शाहू शिव बाळाला देत असत. त्याचीच फलश्रुती कल्याणच्या सुभेदाराची सून नजराना म्हणून राजांसमोर सादर करण्यात आले. त्यावेळेस राजांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे काय वाईट केलं रे नराधमांनो. त्या मातेची खणा नारळाने ओटी भरली आणि रवानगी करताना तिला थांबवलं आणि सांगितलं माते तू किती सुंदर आहेस. जर तुझ्या पोटी मी निपजलो असतो तर मी किती सुंदर असतो. अरे असे विचार माझ्या राजांचे होते मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज जर समजून सांगायचे असतील तर त्यांचे शत्रू किती बलाढ्य होते ते पण आपल्याला सांगावं लागेल. प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारलं असं जर मी ह्या पोरांना सांगितलं हे म्हणतील काय नवल आहे. मी सांगितलं मुलांनो शिवाजी महाराजांनी अफजल्या मारला काय नवल आहे. हे म्हणतील आमच्याही गावात एका संप्याने गंप्याला मारलं, संप्या आता जेलमध्ये आहे. अरे ते काही साधारण माणसं नव्हते, बलाढ्य होते ते शत्रू. हा जो रावण आहे ना त्याला रामाने मारलं, त्याला 14 विद्या 64 केला, 4 वेद 18 पुराण तोंडी पाठ असलेला प्रकांड पंडित होता. 36 कोटी देव त्याच्या तुरुंगात होते. शनिदेव पायाखाली यमदेव पाणी भरायला होता. ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिलं होतं थल सेना जल से, अग्निसेना वायू से, पशु सेना पक्षी से, देव सेना दानव से, दिन में ना रात में कोही तुला मारू शकत. अशा रावणाने माता सीतेवर अन्याय केला तेव्हा माझ्या रामाने मारला, तेव्हा राम मोठा होतो. प्रभू रामचंद्र आणि रावण ही तुलना केली तर मग औरंगजेब आणि छत्रपती, अफजल आणि छत्रपती ही तुलना करावी लागेल आपल्याला. औरंगजेब कोण होता. हा औरंगजेब मोईनुद्दीन मोहम्मद नाव होतं याचं. आलमगीर त्याने पदवी लावून घेतली होती. आलमगीर म्हणजे काय जगत जेता. अफगाणिस्तान, काबूल, कंधार, इकडे नेपाळ, सिक्कीम तर श्रीलंकेपर्यंत आशिया खंडातला सगळ्यात मोठं साम्राज्य असलेला राजा हा औरंगजेब. ताजमहल जे जगातलं 8वं आश्चर्य आहे ना बाळांनो, कोणी बनवलं शहाजहान. त्याचा तो मुलगा स्वतःच्या बापालाच त्याने कैद करून ठेवलं होतं दादा. लाल किल्ला आहे दिल्लीला, त्या किल्ल्यात त्याने कैद केलं आणि बापाला असं विष द्यायचा तो की हळूहळू त्याचा प्रहार होईल आणि बाप मरेल. आणि हळूहळू रोज विष द्यायचा पण तो काही मरत नव्हता शहाजहान. मग त्यांनी त्याच्या हाकीमाला बोलवलं. अरे मी याला रोज विष देतोय थोडं थोडं तरी हा मरत नाही का. त्याच्या हाकीमाने सांगितलं जहापना त्या लाल किल्ल्याच्या तुरुंगात एक छोटीशी खिडकी आहे. त्या खिडकीतून त्याला ताजमहल दिसतो आणि जर ताजमहल दिसला त्याला मुमताजची आठवण येते आणि मग त्याची जगायची उमेद वाढते आणि ऊर्जा मिळते. ठीक आहे. दुसऱ्याच दिवशी कारागीर पाठवले. दगड विटा चुनांनी ती खिडकी बंद केली आणि जो विषचा डोस चालू होता त्याचा प्रहार वाढवला आणि बाप मारून टाकला. इतका कट्टर. त्याला 3 भाऊ होते, शहा शुजा, दारा शुकाह आणि मुराद बख्श. तिघांच्या भर दिवसा कत्तली करून टाकल्या. जहा आरा नावाची बहीण होती, तिला विष पाजून मारलं. जिन्नत उन निसा आणि मेहर उन निसा या 2 त्याला मुली. यांचं हयातभर लग्न केलं नाही सर. सावकार सर का. जर मला जावई झाला त्याच्या पुढे काही मी नतमस्तक व्हायचं अजिबात नाही. हयातभर लग्न केलं नाही त्याने. असा तो औरंग्या. त्याच्या आजूबाजूला पहारेकरी असायचे आणि तो स्वराज्याची राज्याची सल्ला मसलत खबरबात करायचा आणि ही खबरबात त्यांना ऐकू जायची. याच्यासाठी काय करावं. त्याने त्या पहारेकऱ्यांना कैद केलं आणि त्यांच्या कानात शिशाचं तेल गरम करून ओतलं आणि बहिरं करून कामावर ठेवलं. असा कट्टर औरंगजेब. त्याच्या उभ्या आयुष्यात त्याचं स्वतःचं 25 लाख सैन्य मेलं आहे. स्वतःचं विचार करा समोरचे किती लोक मेले असतील. असा कट्टर. त्याच्या उभ्या आयुष्यात त्याने 36,000 मंदिरं उद्ध्वस्त केली आहेत.
जिजिया नावाचा जाचक कर यानेच लावला गैर मुसलमानी लोकांना. गैर मुसलमानी तो कट्टर शून्य होता. आता शिया पण मुस्लिम असतात, त्यांना सुद्धा त्याने कर डबल लावून दिला होता. इतका कट्टर औरंगजेब. अशा औरंगजेबाला आग्र्याला तुरी माझ्या राजाने दिली तेव्हा माझे राजे मोठे होतात. आणि याच औरंग्याला माझ्या मराठ्यांनी महाराष्ट्राच्या मातीत गाडलं तेव्हा माझे मराठी मोठे होतात. मित्रांनो, आता दुसरा शत्रू घेऊ अफजल्या. विजापूर दरबारजी बडी बेगम आदिलशाह म्हणते कोई सुरमा पैदा नाही सेवा जैसे लोहे से लढ सके. आणि त्यावेळेस हा अफजल्या उठला आणि उठल्यावर तो सांगू लागला बेगम साहिबा मैं मर के आऊंगा या मार के आऊंगा. आणि मर के आऊंगा असं बोलला, त्याच्या काळजात धस झालं. म्हणजे मी मरू पण शकतो. मग माझ्या कुटुंब काबिलाचं काय? 63 पत्न्या होत्या त्याला. विजापूर पासून 8 किलोमीटर गावावर घेऊन गेला. 63 पत्न्यांचे शिरच्छेद केल्याने एका विहिरीत टाकले. कारण मी मेल्यावर यांचं काय. आणि मग तेथून तो मोहिमेवर निघाला. कसा होता? एका हाताने लोखंडी पार तो सरळ वाकवत असे, दोन्ही हाताने ती लोखंडी पार सरळ करत असे. एकदा जेवायला बसला ना तर एक बोकड खात असे. असा तो अफजल्या महाराष्ट्राच्या भूमीवर पाय ठेवला. पुणे, सुपे, वाई, तुळजापूर, जावळी, बारामती, कराड या परिसरात हायदोस माजवला. अनेक आया बहिणींच्या इज्जती लुटल्या. हजारो मंदिर उद्ध्वस्त केले. तुळजाभवानीच्या मंदिरचे 100 तुकडे करून 100 गावात टिकले. पंढरपूरच्या मंदिरात 100 गायी कापल्या. त्याचा एकच उद्देश होता, राजे प्रतापगडावर होते ते खाली कसे येतील. अशा अफजलाचा कोथळा माझ्या राजांनी काढला. मित्रांनो, तेव्हा राजे मोठे होतात. दादा छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायला गेलं ना तर एक पारायण भरावं लागेल दिसले सर, आणि सप्ताह भरावा लागेल. अफजल, सिद्धी, शेतकऱ्यांबद्दल आग्रा मोहीम, पुण्याची मोहीम, हे सगळं सांगताना सप्ताह पूर्ण पडेल. खूप मोठा इतिहास आहे माझ्या राजांचा. सध्या समाजात वाकसर काही समाजकंटक छत्रपतींच्या नावावर द्वेष निर्माण करतात आणि तुकडे निर्माण करतात असं लिहित आहेत. त्या लेखकांसाठी एक दोन दृष्टांत देण्याचा मी प्रयत्न करीत आहे, ते तुम्ही आता ऐका. या हिंदवी स्वराज्याला 2 छत्रपती एकाच मातेने दिले. त्या मातेचं नाव म्हणजे जिजाऊ महासाहेब. पहिला छत्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरा छत्रपती म्हणजे छत्रपती शंभू संभाजी महाराज. 2.5 महिन्याचं शंभू बाळ मातृछत्र हरपलं. सईबाई दीर्घ आजाराने गेल्या. गाड्यांच्या दारावकडनं दूध पाजून छत्रपती संभाजी या मातेने मोठा केला. छत्रपतींनी 350 लढाया लढल्या. एकाही लढाईत माझा राजा कधी हारला नाही. एकाही लढाईत कधी तह करता आला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना तरी पुरंदरच्या तहात 27 गड किल्ले, पुढचा पोरगा ओलीस ठेवावा लागला, 40 लक्ष होऊन द्याव्या लागल्या. संभाजी महाराजांच्या इतिहासात एकही वेळेस तह करता आला नाही. फ्रेंच असतील, टोपीकर असतील, डच असतील, यवन मुघल असतील, यांचा बंदोबस्त शंभू बाळाने केला. आता जसे आपल्या भारताची आर्थिक राजधानी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे चव्हाण सर, तशी त्या काळातली आर्थिक राजधानी, आर्थिक गंगाजळी एकाच सिटीमध्ये तयार यायची. त्या गावाचं नाव आहे बुरानपूर. बुरानपूर दक्षिणी लोकांना वाटतं उत्तर द्वार, उत्तरेच्या लोकांना वाटतं दक्षिण द्वार. भारताचं सेंटर सिटी आहे ते. आणि हे बुरानपूर आर्थिक गंगाजळी असलेलं माझ्या संभाजीराजांनी सर्वात प्रथम लुटलं. मित्रांनो, संभाजीराजांचा शौर्याचा इतिहास मांडण्यापेक्षा मला दृष्टांताकडे जायचं आहे. 1 फेब्रुवारी 1689 रोजी रत्नागिरी रायगड परिसरात कोकणातच संगमेश्वर गाव आहे. तेथे सरदेशांच्या वाड्यावर शंभूराजे, निवडक 300 मावळे, सरलष्कर मालोरी बाबा, राया अंता आणि त्यांचा बालमित्र कविकुले सोबत आहे. आणि रात्री वाड्यावर कार्यक्रम आटपत असताना हारकरी आले आणि हारकरी राजांना सांगू लागले, राजे घात झाला, गनीम गावाच्या वेशीवर येऊन ठेपला. घात काय झाला? गणोजी आणि नागोजीने घात केला. राजे, कोल्हापूरहून मुबरक खान, रउल्ला खान आणि इकलाक खान 20 ते 30 हजार सैन्य घेऊन संगमेश्वरला त्याने वेढा दिला आहे. मालोजी बाबा समोर आले, राजे लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे, तुम्ही नावडी वडा आणि रायगडावर जा. राजे लढायला तयार झाले.
कवी कुले सोबतीला घेतला आणि राजा नावडी ओढीत निघू लागले. इकडे मालोजी बाबा हापशांचे लढू लागले. धीन धीन चालू आहे. 100 हापशांच्या कत्तली माझा स्वराज्याचा धाकला धनी करत आहे. शेवटी स्वराज्याचा धाकला धनी व्हायचं नको तेच झालं आणि कैद झाला. मित्रांनो, एका हाताला 100 हापशांनी पकडलं. सोबत त्यांचा बालमित्र कवी कुलेस चंद्रावत नावाचा घोडा रायगडाकडे तसाच त्यांची जीन घेऊन निघून गेला. राजे कैद झाले. राहुलला ऐकला. एकमेकांची हितगुज करू लागले. आपण या परिसरातून खेळला पणाला अकळूस 32 शिराळा मार्गे बहादूरगड जवळ करू. जर आजूबाजूच्या लोकांना माहिती पडलं स्वराज्याचे धाकणेधरी कैद झाले तर ते आपल्याला कुणाला जाऊ देणार नाही. ही दक्षता पाळून बहादूरगड 10-12 किलोमीटर राहील अशा ठिकाणी गेले. एक उंट घेतलं. उंटावर एका बाजूला कवी कुले, दुसऱ्या बाजूला शंभूबाळ उलटे टाकण्यात आले. त्यांना विदुषकी ड्रेस टाकण्यात आले आणि भाले टोचू लागले. आणि दिन दिन करून रहुल्ला खान म्हणतो, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सल्लत दुआ से अल्लाह ताला ने इतना दिया कि बारिश कर दिया. तिकडे औरंगजेब बादशाह नमाज पडायला लागला आणि अल्लाहचे शुक्रिया मानू लागला. आणि मग ही धिंड काढत काढत बहादूरगडावर गेली. बहादूरगडाला आजूबाजूला असा कोट आहे आणि त्या कोटावर घोडे फिरतील. 5-25 लोक सोबत गोल राऊंड मारून फिरतील असा तो गड आहे. आणि त्या गडाच्या मध्यभागी कवी कुलेस आणि शंभूराजांना कैद करण्यात आलं. साखळदंडांनी बांधण्यात आलं. मग त्या कोटावर तेथील सरदार, त्यांचे लहान मुलं, त्यांच्या मुली, आया बहिणी सगळे ते तो विदुषकी ड्रेस आणि त्या यातना बघण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं. मग तेथे औरंगजेब आला आणि शंभूबाळाला विचारू लागला, सांग माझ्या स्वराज्याचा कोणता सरदार फितूर आहे. राजे सांगू शकत नव्हते. तुझ्या स्वराज्याचा खजिना कुठे आहे. सांगितलं नाही. इस्लाम कबूल कर. अरे देश धर्म पर मिटने वाला वीर शिवा का छावा था. दूजा तीजा कोई नहीं यारो, वो एक ही शंभू राजा था. बोला छत्रपती संभाजी महाराज की. बोला छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराजांना यातना देण्याचा प्रयत्न केला आतोनात. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसत नव्हते. औरंगजेब 5 फूट लांब सरकायचा. जवळ येण्याची हिंमत नव्हती. साखळदंडात माझा संभाजी असताना पण. त्यावेळेस कवी कुलेस म्हणतो, राजे तुम सच्चे साजे, तुम तव तेज निखार तखत तजत औरंग. त्याची जीभ चालताना त्या औरंग्याने पाहिली. औरंग्या म्हणतो, याच्या मित्रावर यातना द्या म्हणजे याच्या चेहऱ्यावर हावभाव यातनेचे दिसतील. आणि मग कवी कुलेसाची जीभ उपटण्यात आली. डोळे काढण्यात आले. हात तोडण्यात आले. पाय तोडण्यात आले. मुंडी तोडण्यात आली. तसंच धाकल्या धनींची, संभाजीराजांची जीभ काढण्यात आली. हात तोडण्यात आले. पाय तोडण्यात आले. त्यांची कातडी सोडण्यात आली. हनुमान जयंतीला जसा नवशा मारुती दिसतो ना आपला शेंदूर लावून, तसे हे दोघं दिसत होते मित्रांनो. आणि शेवटी हातपाय तोडून बुजगावनं बनवलं. भुस्सा भरला आणि आजूबाजूच्या 100 खेड्यात ती धिंड काढण्यात आली. त्यावेळेस औरंगजेब म्हणतो, कैसे पैदा करते हो परवरदिगार ऐसे सुरमाओं को. हाथ काट दिए लेकिन हाथ नहीं फैलाए. आंखें निकाल दिए लेकिन आंखें नहीं झुकाई. पैर काट दिए लेकिन घुटने नहीं टेके. अरे काश ये सेवा के बच्चे जैसा मेरा शहजादा होता तो सारी सल्तनत उसके हाथ में देके मैं मक्का मदीना हज करने चला जाता. शत्रूलाही हेवा वाटावा असा माझा राजा होता. मित्रांनो, मला मांडायचं काय आहे, हा जो कवी कुलेस आहे ना मिसर सर, तो जातीने ब्राह्मण होता. कवी कुलेस आणि छत्रपती संभाजी महाराज. फक्त कवी कुलेस जातीने ब्राह्मण आहे म्हणून त्याला वाईट दाखवण्याचा हे नराधम नवीन समाजातील लेखक वाईट दाखवण्याचा प्रयत्न करतात. हो, या जगात सर्वात श्रेष्ठ मैत्री कोणती असेल तर भगवंत श्रीकृष्ण आणि सुदाम्याची. सांगा, सुदाम्यासाठी श्रीकृष्णाने जीव ओवाळला का सावकार सर? नाही हो. मग यांच्यापेक्षा श्रेष्ठ मैत्री कोणाची? तर यांच्यापेक्षा श्रेष्ठ मैत्री दुर्योधन आणि कर्णाची. अरे मित्रासाठी कर्णाने जीव ओवाळून टाकला. पण मी सांगतो, कर्णाने सुद्धा इतके हाल भोगले नाहीत, इतके हाल माझ्या कवी कुलेशाने भोगले. त्यामुळे जगात सर्वात श्रेष्ठ मैत्री कोणती असेल तर कवी कुलेस आणि शंभूबाळ.
आणि तुम्ही फक्त जातीने ब्राह्मण आहे म्हणून त्याला वाईट दाखवता, अजिबात नाही. एखादा कृष्णाजी भास्कर एखादा अण्णाजी दातो एखाद्या जमातीत वाईट असू शकतो, पूर्ण जमात नाही. आपल्याही जावळीचे चंद्रराव मोरे, पिसाळ, शिर्के यांच्याशी राजांच्या लढाया झाल्या आहेत म्हणून काही जमात सगळी वाईट असते का? अजिबात नाही. लेखकांनो, समाज जोडण्याचा प्रयत्न करा. एक दोन ब्राह्मण लोकांनी राजांसाठी काय केलं ते दृष्टांत देतो दादा. छत्रपती संभाजी महाराज 1689 अनंतात विलीन झाले. रायगडावर चंदावर्त नावाचा घोडा पोहोचला. महाराणी येसूबाईंना कळून चुकलं, राजे गेले आणि जुल्फिकार नावाच्या सरदाराने रायगडाला वेढा दिला. रायगड जगातील नमुना आहे, 1 नंबर किल्ला. तो लढला तर 10 वर्ष लढावा लागेल. तिथला किल्लेदार फितूर निघाला, सूर्याजी पिसाळ नाव होतं त्याचं, आणि किल्ला न लढता ताब्यात दिला. रामराजे तसेच जंजीला निसटत्या मार्गाने गेले. इकडे स्वराज्याचा शाहूबाळ शंभूराजांचा मुलगा आणि येसूबाई कैद झाल्या. 29 वर्ष माझ्या स्वराज्याच्या धाकल्या धनीत कैद होत्या. नगरच्या कोठडीत 10-12 वर्ष आणि उरलेलं 17-18 वर्ष आयुष्य माझी येसूबाई लाल किल्ल्याला दिल्लीला होती. शाहूबाळ सुद्धा तिथेच होतं. 1707 मध्ये औरंगजेब अनंतात गेला. त्याचा मुलगा मोहम्मद आझम याने तारा राणीला कट कारस्थान आणि शह देण्यासाठी मराठ्यांच्या राजकारणाचा वापर करून शाहूबाळ मुक्त केला. पण एक अट लावून दिली, मी तुला पाठवतो पण तुला माझं मंडलिकत्व पत्करून 40 लक्ष होऊन दरवर्षी द्यावी लागेल, कारण तुझी आई माझ्याकडे ओलीस असेल. मग राजे इकडे आले, साम्राज्य विस्तार झाला. शाहू महाराज त्याच्यानंतर 9 वर्षांनी रोज त्यांच्या मित्राला सांगत, माझ्याकडे मी राजा आहे, साम्राज्य आहे, पण माझी आई नाही, आई परकीय मुलखात कैद आहे. मित्रांनो, दिल्ली दरबारी 3 लाख सैन्य घेऊन दिल्लीवर मराठ्यांचा झेंडा फडकवला. रक्ताचा एकही थेंब वाया न जाऊ देता 40 लक्ष होऊन आपल्याला मिळवली आणि आई सुखरूप घरी आणली. आणणारा कोण होता? पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ. जातीने कोण? ब्राह्मण. वाईट होता? अजिबात नाही. अटक ते कटक मराठ्यांचं साम्राज्य आहे. अटक किल्ला कुठे आहे? पाकिस्तान. त्याच्यावर चाल करून कोणी जिंकून आणला? माझ्या रघुनाथ दादांनी जिंकून आणला. कोण होते जातीने ते? ब्राह्मण. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, शंभूबाळ सुटला आणि मागे 4-5 लोक सापडले गेले. त्यांच्या अंगाची कातडी काढली, त्यांच्यावर मीठ चोळले, त्यांच्या मुंड्यांच्या कत्तली केल्या. कोण होते? त्र्यंबक सोंजर डब्बे. कोण होता जातीने? ब्राह्मण. रघुनाथ पंत बल्लाळ कोण होता? ब्राह्मण. अरे हे पण चांगले लोक होते. छत्रपती शिवाजी महाराज गडावर आले आग्र्याहून सुटून. राष्ट्रमाता जिजाऊ बाळासाहेब म्हणतात, शंभूबाळ कुठे आहे? शंभूबाळ अनंतात विलीन झाले अशी खबर बातमी दिली. दशक्रिया विधी सुद्धा गडावर आटोपली आहे. मग माझा शंभूबाळ अज्ञातवासात कुठे होता? माझा शंभूबाळ अज्ञातवासात मथुरेला स्वराज्याचे प्रधानजी मोरोपंत पिंगळे यांचे सख्य मेवणे येसाजी त्रिमल, विसाजी त्रिमल आणि काशीजी त्रिमल यांच्या घरी मथुरेला होते शंभूराजे. तेथेच संस्कृतचं ज्ञान घेतलं माझ्या राजांनी. बोधभूषणम नखशिकांत नायिका भेद ग्रंथ लिहिण्याची ऊर्जा येथेच मिळाली माझ्या राजांना. कवी पुलेस हा कळोज प्रांतातला बालमित्र सुद्धा त्यांना तिथेच मिळाला. असा माझा राजा. साळी, माळी, कुळी, तेली, तांबोळी, महार, भील, हटकर, लोहार, चंबार, सुतार, जाट, वंजारी आणि सोम डंबारी, 12 बलुतेदार, 16 अलुतेदार, 18 पगड जाती घेऊन चालणारा जेकावेकमेव राजा म्हणजे माझा छत्रपती राजा. मित्रांनो, तापलू नावाच्या धनगराने राजांना एक खवल्या बाजारापासून बनवलेली मुंदी दिली. हयातभर राजांच्या बोटात आहे ती मुंदी.
काळू नावाच्या कुंभाराने राजांना मदत केलेली आहे. आग्रा मोहिमेच्या वेळेस राजे नजर कैद होते आणि शंभूबाळ नजर कैदेतून मुक्त होता. त्याला फिरण्याची मुभा होती आग्र्यामध्ये. शंभूराजे असं आग्र्यात फिरता फिरता त्यांना एका वरती दर महिन्याला धुनी दिसायची. ही धुनी कोणाची? त्या काळू कुंभाराला मडक्यांसाठी तो धुनी आणि भट्टी पेटवायचा, आकाशात धूर व्हायचा. शंभूराजे तसे हुशार आहे. आबासाहेब, तुम्ही पेटाऱ्यात वेषांतर करून ज्यावेळेस निघणार ना, त्या दिवशी मी अगोदरच काळू कुंभाराच्या इथे जाऊन बसेल आणि काळू कुंभाराच्या इथे गेल्यावर तुम्ही मला तिथे भेटायला या. शंभू, तुला भेटायचं कसं? काळू कुंभार कुठे मला माहित नाही. तो दर महिन्याला भट्टी पेटवतो आणि धुनी पेटवतो, आकाशात धूर होतो. त्याच ठिकाणी तुम्ही यायचं. शंभूराजे काळू कुंभाराकडे गेले. 8 दिवस अगोदर भट्टी पेटवायला लावली आणि तो धूर जिथे झाला तिथे माझे राजे गेले. म्हणजे काळू कुंभाराने सुद्धा मदतच केली ना. खळद बैरसलची पहिली लढाई झाली स्वराज्याची. तोरणा ताब्यात आला. जेजुरी आणि पुरंदरच्या मध्ये खळद बैरसलचा किल्ला आहे. बाजी पासलकर कामे आले. दगडगोट्यांची लढाई होती स्वराज्याची पहिली. अहो, कोण कामात आलं माहित आहे? वाकसर, खंड्या महार आणि येल्या मान यांनी महत्वाचं काम केलं स्वराज्यासाठी. कोण कोण कामात आलं मित्रांनो? छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेताची विल्हेवाट भीमा बाबा तुंगभद्रावरती तुकडे फेकण्यात आले होते. जानकाबाई नावाच्या धोबिनीने ते तुकडे पाहिले. गोविंद गोपाळ गायकवाड आणि रायप्पा महार यांनी छत्रपती शंभूराजांची विल्हेवाट लावली. विधिवत अंत्यविधी केली मित्रांनो. असा माझा राजा. आग्र्यालाच एक झाकलेला दृष्टांत आहे, तो बोलताना सांगतो दादा. नजर कैद होते राजे. राजांच्या सुरक्षेची व्यवस्था कोणी पाहिली माहिती आहे तुम्हाला? मिर्झा राजांचा पोरगा रामसिंग. कोण होता जातीने? राजपूत. अशा सर्व समाजाच्या लोकांनी माझ्या राजाला मदत केली. तेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. मुस्लिम समाजाचे सहकारी राजांच्या सोबत होते. मीर मोहम्मद नावाचा तैल चित्रकार जर राहिला नसता तर राजांची प्रतिमा आपल्याला आज दिसलीच नसती. दर्यासारंग दौलत खान आरमार प्रमुख होते. इब्राहिम खान गार्दी तोफखाना प्रमुख होता. आग्र्याच्या मोहिमेला अंगरक्षक कोण होतं? मदारी मेहतार. अशा सर्वांना सोबत घेऊन चालणारा जगातील एकमेव राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज होता मित्रांनो. इंग्लंडचा अधिकारी माउंट बेटन सांगतो, छत्रपती जर आमच्या मातीत जन्माला आले असते ना तर आम्ही जगावर राज्य केलं ना, आम्ही परग्रहावर राज्य केलं असतं. शत्रूलाही हेवा वाटावा असा माझा राजा. अहो, कोणाला हेवा? या औरंग्याला हेवा वाटायचा माझ्या राजांचा. हा औरंग्या अफगाणिस्तान, काबूल कंदार, इकडे नेपाळ ते श्रीलंकेपर्यंत आशिया खंडातला सगळ्यात मोठ्या साम्राज्याचा राजा. त्याला पवित्र भूमी कोणती वाटते माहित आहे? त्याला पवित्र भूमी महाराष्ट्राची वाटते. त्याने आत्मचरित्र लिहिलेलं आहे. मृत्यूपत्रात मजार आलमगिरी नावाचं मृत्यूपत्र लिहिलं आहे. त्याच्यात त्याने लिहिलेलं आहे, जगात सर्वात श्रेष्ठ भूमी म्हणजे महाराष्ट्राची. आणि महाराष्ट्राच्या भूमीत सगळ्यात श्रेष्ठ गाव म्हणजे वेरूळ. आणि त्या वेरूळच्या पायथ्याशी माझी कबर खुदा असं सांगून गेला. इतिहासकार सांगतात की ख्वाजा जैनुद्दीन सिराजी म्हणजेच मोइनुद्दीन चिश्तींचे 22वे घराणं ते सुफी संत होते. त्याचे गुरु त्याच्या शेजारी त्याने कबर सांगितली. मोहम्मदजी पैगंबर भगवंत त्यांचा पोशाख आणि केस आहे. अरे पण त्याचा उदात्त हेतू काय होता माहित आहे? या भारत भूमीत माणसाला देवत्व प्राप्त होतं. प्रभू रामचंद्र कर्तृत्वाने जन्माने मानव होते, कर्तृत्वाने देवत्वास गेले, अयोध्या पावन झाली. भगवंत श्रीकृष्ण जन्माने मानव होते, कर्तृत्वाने देवत्वास गेले, मथुरा पावन झाले. त्याला माहिती होतं त्याच्यानंतर या जगात जर कोणी मानव जन्मात चांगलं काम केलं असेल तर ते छत्रपतींनी ते सुद्धा देवत्वात जातील आणि लाखो भाविक त्यांच्या मूळ गावी म्हणजे वेरूळला येतील. म्हणजेच माझ्या कबरीला सुद्धा तिथेच जवळ भेट देतील. हा त्याचा उदात्त हेतू होता मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचा हिमालय एवढा उत्तुंग इतिहास
तुमच्या समोर मी राई एवढाच मांडू शकलो वेळेअभावी, त्याबद्दल क्षमा मागतो. आयोजन समितीचे विशेष करून दादा आपले सांस्कृतिक कमिटीचे मनापासून आभार मानतो. एवढे म्हणून येथेच थांबतो. जय श्रीराम.